आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका तक्त्याच्या मदतीने काही डाटा समजावून घेऊया. यामध्ये डिप्रेशन, रिसेशन, कॉन्ट्रॅक्शन व आर्थिक वाढ यामध्ये कोणता फरक असतो हे पाहूया. या ठिकाणी या चार्टमध्ये वाय ॲक्सिसवर GDPच्या काही किमती बघू शकता. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला वेगवेगळे क्वार्टर्स बघायला मिळतील. एक क्वार्टर म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी. म्हणूनच प्रत्येक वर्षामध्ये एकूण 4 क्वार्टर असतात. आपल्याजवळ हा एक हायपोथेटिकल चार्ट आहे, जो की आपल्याला 2 ते 2.25 वर्षाचा डाटा ग्राफच्या स्वरूपामध्ये देतो. या ठिकाणी आपण जर पहिल्या वर्षाचा क्वार्टर 1 आणि दुसऱ्या वर्षाच्या क्वार्टरचा GDP लक्षात घेतला तर आपण या ग्राफच्या मदतीने समजू शकतो की GDP हा वाढीच्या मार्गावर आहे, म्हणजेच आपली अर्थव्यवस्था ही ग्रोथ करत आहे. यानंतर आपण जर क्वार्टर 2 पासून क्वार्टर 3चा डाटा लक्षात घेतला तरीही त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की आपली अर्थव्यवस्था ही वाढतच आहे. या आकड्यांवरून तर आपली अर्थव्यवस्था आणखी जास्त वेगाने वाढत आहे असं लक्षात येतं. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्था ही आधी 6% वाढत होती, तर या ठिकाणी आता ती 7 ते 8% वाढत आहे. यानंतरच्या क्वार्टरमध्ये पण अर्थव्यवस्था ही वाढत असल्याचं दिसून येतं. जसं की GDPची किंमत आहे ती अजूनपर्यंत वाढतच आहे, पण ती आता हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीला ग्रोथ रेट ॲट स्लो रेट असं म्हणतात. यानंतर या वर्षाच्या 4थ्या क्वार्टरपासून ते दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या क्वार्टरपर्यंत आपण बघू शकतो की ग्रोथ रेट हा कमी होत चालला आहे. त्या कोणत्याही क्वार्टरमध्ये GDP हा कमी होतो तेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. त्यानंतरच्या क्वार्टरमध्ये पण आपल्याला कॉन्ट्रॅक्शन झालेलं बघायला मिळतं. त्या ठिकाणी जर 2 क्वार्टरमध्ये एकसारखे कॉन्ट्रॅक्शन बघायला मिळाले तर त्याला रिसेशन म्हणतात. म्हणजे कंटिन्युअस पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ओव्हर 2 क्वार्टर्स आर नोन ॲज रिसेशन. आणि हेच रिसेशन जर जास्त वेळ चालत असेल तर त्याला डिप्रेशन म्हटलं जातं. म्हणजेच लॉंगर पिरियड ऑफ कंटिन्युअस रिसेशन इज कॉल्ड डिप्रेशन. या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वाढ, कॉन्ट्रॅक्शन, डिप्रेशन आणि रिसेशन या कन्सेप्ट जाणून घेतल्या. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पना जाणून घेण्यासाठी बुक्सटाव प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सटाव.